तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेशच्या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे जीके क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला आपल्या सर्वांना सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी मी आहे 470 पेजेसचे अतिशय महत्त्वाचे असणारे एक PDF तयार केलेले आहे। हे PDF विद्यार्थ्यांनो आपल्याला फक्त आणि फक्त 149 मध्ये मिळत आहे। या PDF मधील जे जीके क्वेश्चन्स आहेत विद्यार्थ्यांनो तलाठी भरती, जिल्हा न्यायालय भरती, जिल्हा नगर परिषद भरती व इतर भरतीमध्ये खूप सारे क्वेश्चन्स आलेले होते आणि त्या कारणास्तव हे PDF येणाऱ्या भरतीसाठी हे अतिशय महत्त्वाचे असणार आहे। ती महाराष्ट्रातील कोणतीही भरती असू शकते। तर घेण्यासाठी या PDF ला विद्यार्थ्यांनो आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला काय करायचं आहे, WhatsApp करायचं आहे। केल्याच्या नंतर एक QR कोड दिला जाईल। या QR कोडवर 149 चे पेमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला हे 470 पेजेसचे PDF लगेच दिले जाईल ईमेलवर। सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे की मराठी रंगभूमीचे जनक असे कोणास म्हटले जाते? मराठी रंगभूमीचे जनक विचारलेला आहे। गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, विष्णुदास भावे किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। विष्णुदास भावे यांना जो आहे विद्यार्थ्यांनो मराठी रंगभूमीचे जनक म्हटले जात असते। या ठिकाणी सौर तापकामध्ये खालील कोणता आरसा वापरला जातो ते विचारलेलं आहे। सौर तापक जे असते त्यामध्ये कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जात असतो? बहिर्वक्र, आंतरवक्र, गोलीय किंवा सपाट आरसा? तर ऑप्शन क्रमांक 1 बहिर्वक्र जो आरसा आहे सौर तापकामध्ये प्रामुख्याने वापरलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की कर्बोदकाचे विघटन होऊन त्याचे रूपांतर कशात होते ते विचारलेलं आहे। कशाचे? कर्बोदकाचे विघटन होऊन त्याचे रूपांतर कशात होते? प्रथिने, ग्लुकोज, सुक्रोज किंवा जीवनसत्व? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। सुक्रोज यामध्ये जे आहे कर्बोदकाचे विघटन होऊन रूपांतर होताना आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो। प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे हृदय असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ते विचारलेलं आहे। आपल्या राज्याचे हृदय म्हणून असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जात असते? ठाणे, पुणे, बीड किंवा धुळे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। बीड जिल्ह्याला महाराष्ट्राचे हृदय असे म्हटलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर पाहूया कोणता आहे ते। संपूर्ण भारतामध्ये एकूण किती जलमार्गाचा समावेश आहे? जलमार्गाचा समावेश किती असतो किंवा आहे विचारलेलं आहे। संपूर्ण भारतामध्ये 112, 111, 101 किंवा 102? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। 111 जे आहे 111 भारतामध्ये जलमार्गाचा समावेश झालेला दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। कांग्रा व्हॅली हा खालीलपैकी कशाचा उत्पादक क्षेत्र आहे ते विचारलेलं आहे। ठीक क्षेत्र आहे कांग्रा व्हॅली। चहा, भात, गहू, कॉफी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे। चहाचे उत्पादक क्षेत्र म्हणजेच कांग्रा व्हॅली हे आहे। कोणत्या राज्यात येते पुढे आपल्याला थोड्याच वेळात माहिती होणार आहे। जन्मठेपेची शिक्षा कोणता व्यक्ती माफ करू शकतो ते आपल्याला विचारलेलं आहे। एखाद्या कैद्यास किंवा व्यक्तीस जन्मठेपेची जर शिक्षा झाली तर त्यास कोण माफ करू शकते? पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, महान्यायवादी? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। राष्ट्रपती हा व्यक्ती कोणत्याही म्हणजे एखाद्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा झाली असेल तर त्याची शिक्षा माफ करू शकते। पण केव्हा जन्मठेपेची शिक्षा कोणत्याही व्यक्तीला जर झाली विद्यार्थ्यांनो त्या व्यक्तीला कमीत कमी 14 वर्षे जेलमध्ये राहावे लागत असते आणि त्याच्यानंतर जर म्हणलं तर राष्ट्रपती हा त्यांची जी आहे सजा माफ करू शकतात। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की कांग्रा व्हॅली चहा उत्पादक क्षेत्र कोणत्या राज्यात येते ते आता विचारलेलं आहे। चहा उत्पादक क्षेत्र कांग्रा व्हॅली आहे कोणत्या राज्यात येते? उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे। हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये कांग्रा व्हॅली चहा उत्पादक क्षेत्र स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र खालीलपैकी कोणते होते ते विचारलेलं आहे। स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र विचारलेले आहे। केसरी, मराठा, जनता, दर्पण? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। जनता हे वृत्तपत्र स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो विचारलेलं आहे। दिवसाचं नाव आहे विद्यार्थ्यांनो। जो ग्राहक दिवस असतो तो कोणत्या दिवशी साजरा होतो? 25 डिसेंबर, 24 डिसेंबर, 23 डिसेंबर, 22 डिसेंबर? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे। 24 डिसेंबर या रोजी ग्राहक दिवस हा साजरा
केला जात असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर असा आहे, लोकशाहीचे मंदिर असे खालीलपैकी कशास म्हटले जात असते ते विचारलेले आहे. लोकशाहीचे मंदिर कोणास म्हणतात? राज्यसभा, संसद, राष्ट्रपती नरेंद्र मोदी. तर ऑप्शन क्रमांक किती? 2 योग्य राहणार आहे. संसद याला जे आहे लोकशाहीचे मंदिर असे संबोधले जात असते विद्यार्थ्यांनो. तर पाहूया पुढचा प्रश्न काय राहील ते. 11वा प्रश्न असा आहे की नवीन संसदेमध्ये मंत्री परिषदेच्या उपयोगासाठी किती खोल्या आहेत ते विचारलेलं आहे. जी नवीन संसद झालेली आहे विद्यार्थ्यांनो, या संसदेमध्ये मंत्री परिषदेच्या उपयोगासाठी किती खोल्या आहेत? 88, 80, 92, 99. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 3, म्हणजेच 92 खोल्या जे आहे नवीन संसदेमध्ये मंत्री परिषदेच्या उपयोगासाठी आहेत. आता नवीन संसद कोणत्या ठिकाणी आहे? तर आपले दिल्लीमध्ये जे आहे भारताची नवी संसद स्थित आहे विद्यार्थ्यांनो. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहणार आहे. या ठिकाणी मॅंगनीजच्या साठ्यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये किती टक्के साठा स्थित आहे? भारतामध्ये जेवढाही मॅंगनीजचा साठा आहे त्यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये किती टक्के स्थित आहे मॅंगनीजचा साठा? 20%, 30%, 40 किंवा 50%. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 40% जो साठा आहे विद्यार्थ्यांनो संपूर्ण भारतातील मॅंगनीजच्या साठ्यापैकी एकट्या आपल्या राज्यामध्ये स्थित आहे किंवा सापडतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी सांगलीत औदुंबर देवस्थान कोणत्या नदीवर स्थित आहे ते विचारलेलं आहे. आता सांगली जिल्ह्यामध्ये औदुंबर हे देवस्थान आहे, तर कोणत्या नदीवर आहे? गंगा, कृष्णा, कोयना, एरळा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 या ठिकाणी योग्य राहणार आहे. कृष्णा नदीवर सांगली जिल्ह्यामध्ये औदुंबर हे देवस्थान स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. पुढचा प्रश्न असा आहे की सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते विचारलेलं आहे. थंड हवेच्या ठिकाणाचं नाव आहे सूर्यमाळ, हे पालघर, रायगड, पुणे, अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले आपल्याला दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. सरदार सरोवर हे प्रसिद्ध सरोवर कोणत्या नदीवर स्थित आहे ते आता विचारलेलं आहे. आता सरोवराचं नाव आहे सरदार हे सरोवर कोयना, नर्मदा, गंगा, कृष्णा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 2, म्हणजेच नर्मदा नदीवर सरदार सरोवर हे स्थित असलेले आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की मुंबई या शहराला भारताची कोणती राजधानी म्हणतात ते विचारलेलं आहे. आपल्या राज्याची राजधानी जी की आहे मुंबई, तर मुंबईलाच भारताची कोणती राजधानी म्हणतात? औद्योगिक, सांस्कृतिक, पर्यटन किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे. औद्योगिक भारताची राजधानी मुंबई या शहराला म्हटले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी कोशी नदीला कोणत्या राज्याचे दुःखाश्रू म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. नदीचं नाव आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोशी ही नदी. तर कोणत्या राज्याचे दुःखाश्रू म्हणतात? ऑप्शनमध्ये ओडिसा, बिहार, पंजाब किंवा आसाम. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे. बिहार राज्याचे दुःखाश्रू कोशी नदीचे संबोधले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते. 18वा प्रश्न. ऑक्सिजनचा गुणधर्म खालीलपैकी कोणत्या प्रकारचा असतो ते विचारलेलं आहे. ऑक्सिजनचा गुणधर्म विचारलेला आहे की कशा प्रकारचा असतो? रंगहीन, रंगीन, चविष्ट किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. रंगहीन जो आहे या ठिकाणी ऑक्सिजनचा गुणधर्म असलेला आपल्याला आढळून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी चित्तरंजन दास हे कोणत्या पक्षाचे संस्थापक होते ते आता विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत चित्तरंजन दास हे कोणत्या पक्षाचे संस्थापक होते? राष्ट्रीय काँग्रेस, मजूर पक्ष, स्वराज्य पक्ष किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. स्वराज्य पक्षाचे जे संस्थापक आहेत ते चित्तरंजन दास यांनी असलेले आपल्याला माहीत आहे किंवा दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. 20वा प्रश्न असा आहे की वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे. वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण विचारलेले आहे की कोणते आहे? नॉट, ॲमिनोमीटर, वॅट किंवा चौथे जाऊ द्या. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. नॉट हे जे आहे वाऱ्याचे वेग मोजण्याचे एक परिमाण असलेले आपल्याला दिसून येते. तर पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी 21वा प्रश्न असा आहे की रेडिओ तरंगाच्या साहाय्याने वस्तूचे स्थान निश्चित करणारे यंत्र कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे.
या ठिकाणी रेडिओ तरंगाच्या सहाय्याने वस्तूचे स्थान निश्चित करणारे यंत्र, रडार, हायड्रोमीटर, तापमापी किंवा ॲमिनोमीटर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो. रडार जे आहे रेडिओ तरंगाच्या सहाय्याने वस्तूचे स्थान निश्चित करण्यासाठी वापरले जाते. जे आपल्या विमानतळामध्ये जे असते ना ते रडार तिथं खूप महत्त्वाचे असते विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी प्रश्न असा आहे की दत्तक्षेत्र या नावाने कोणत्या ठिकाणास ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या नावाने? दत्तक्षेत्र नावाने कोणत्या ठिकाणावर ओळखले जाते? नरसोबाची वाडी, पंढरपूर, हडपसर, औंढा नागनाथ. तर ऑप्शन क्रमांक किती? 1 योग्य राहणार आहे. नरसोबाची वाडीला जे आहे दत्तक्षेत्र या नावाने ओळखले जात असते किंवा आपल्याला माहीतच असेल. पुढचा प्रश्न 23वा असा आहे की राम गणेश गडकरी यांना कोणत्या नावाने ओळखतात ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत राम गणेश गडकरी यांना. कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, कोयल, कवी किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. गोविंदाग्रज या नावाने जे आहे राम गणेश गडकरी यांना ओळखले जाते किंवा संबोधले जाते. घेऊया पुढचा प्रश्न. किरण बेदी रॅमन मॅग्सेसे पुरस्काराच्या कितव्या मानकरी आहेत ते विचारलेलं आहे. रॅमन मॅग्सेसे पुरस्काराच्या किरण बेदी यांनी कितव्या मानकरी आहेत? दुसऱ्या, पहिल्या, तिसऱ्या किंवा चौथ्या? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. पहिल्या क्रमांकाच्या किरण बेदी यांनी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हासिल करणाऱ्या एक मानकरी व्यक्ती ठरलेल्या आहेत. 25वा प्रश्न असा आहे की एस्कॉर्बिक ॲसिड खालीलपैकी कशावर आढळते ते आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी जे आम्ल आहे किंवा ॲसिड आहे ते एस्कॉर्बिक आहे. ते कशावर असते? लिंबू, अननस, वरीलपैकी दोन्ही किंवा आवळा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. अननस तसेच लिंबू या दोन्हीही फळावर एस्कॉर्बिक ॲसिड असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. पंचगंगा नदीची लांबी एकूण किती किलोमीटरची आहे ते आपल्याला विचारलेली आहे. जी पंचगंगा नदी आहे तर या नदीची एकूण जी लांबी आहे ती किती किलोमीटरची आहे? 80.7, 70.7, 60.6 किंवा 90.6. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 80.7 म्हणजेच लगभग 81 किलोमीटर जे आहे पंचगंगा नदीची जी आहे लांबी असलेली आपल्याला दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी सस्पेंड केलेल्या अधिकाऱ्याला किती वेतन दिले जाते सस्पेंड झाल्याच्या नंतर ही आता विचारलेलं आहे. एखाद्या अधिकाऱ्यास सस्पेंड जर करण्यात आलं तर सस्पेंड केल्याच्या नंतर किती पेमेंट त्यास तरीही दिले जाते? 20%, 40%, 50% किंवा 60%. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. आणि 3 म्हणजेच विद्यार्थ्यांनो कमीत कमी 50% जे वेतन आहे एखाद्या अधिकाऱ्याला कुठल्याही सस्पेंड झाले तरीही दिले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे ते. 28वा प्रश्न असा आहे की वोटिंग मशीनचा वापर सर्वप्रथम कोणत्या वर्षी भारतामध्ये करण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे. आपली वोटिंग मशीन जी असते त्याचा सर्वप्रथम वापर 1996, 1997, 1998 किंवा 1999. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे. 1999 या वर्षी जे आहे वोटिंग मशीनचा सर्वप्रथम वापर झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते. प्रश्न या ठिकाणी असा आहे की 21वा संविधानाचा मसुदा एकूण किती दिवसात बनला होता ते विचारलेलं आहे. संविधानाचा मसुदा विचारलेला आहे की किती दिवसात बनला होता? 142, 241, 141 किंवा 144. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर किती? 3 योग्य राहणार आहे. 141 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनो संविधानाचा मसुदा हा तयार झाला होता किंवा करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न घेऊया. तिसरा प्रश्न या ठिकाणी पाहूया काय आहे. अशोक स्तंभामध्ये एकूण किती सिंहाचा समावेश आहे ते विचारलेलं आहे. जे आपले अशोक स्तंभ आहे विद्यार्थ्यांनो त्यामध्ये एकूण किती सिंहाचा समावेश आहे? 3, 5, 6 किंवा 4. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य राहणार आहे. एकूण 4 सिंहाचा समावेश जो आहे अशोक स्तंभामध्ये झालेला दिसून येतो. तर विद्यार्थ्यांनो या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी आपल्याला रिमाइंडर देऊ इच्छितो की आपण 470 पेजेसची PDF तयार केलेली आहे. ही PDF विद्यार्थ्यांनो आपण सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे कारण या PDF मधील GK क्वेश्चन्स सर्वच एक्झाममध्ये खूप सारे येत आहेत. PDF जे आहे आपल्याला फक्त आणि फक्त 149 मध्ये मिळत आहे. या PDF ला घेण्यासाठी विद्यार्थ्यांनो आपल्या स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. व्हॉट्सअप केल्याच्या नंतर आपल्याला एक QR कोड दिला जाईल आणि 149 पेमेंट जसेही होईल हे 470 पेजेसचे PDF आपल्याला लगेच दिले जाईल ईमेलवर. सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. सुपर क्लास मला वाटते की तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे आणि त्या कारणास्तव सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. आपल्यातर्फे थोडासा मोटिवेशन मला मिळेल या कारणास्तव. आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला लगेच आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारची
स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.